तर आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि भारतातल्या गॅस वितरणावर याचा थेट परिणाम झालेला आहे। देशासह राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस ग्राहकांनी दुकानांच्या बाहेर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाशिकमधल्या येवल्यात सध्या गॅस वितरण व्यवस्था सुरळीत सुरू आहे आणि OTP प्रणाली राबवल्यामुळे घरगुती ग्राहकांना वेळेत गॅस मिळतोय। त्यामुळे ग्राहकांची रांग सध्या तरी दुकानांवर आलेली दिसत नाहीये, अशी माहिती वितरकांनी दिली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे यांनी। सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण होती। ऑनलाईन गॅस बुकिंग बंद होत नसल्यानं गर्दी आहे। तर युद्धामुळे देशभरामध्ये गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे नागरिक अडचणीत सापडलेत। सध्या मुंबईमध्ये गॅस एजन्सीमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आणि ऑनलाईन गॅस बुक होत असल्यानं गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांची गर्दी आहे। गॅस बुक करण्यासाठी 30 दिवस वाट पाहावी लागणार आहे असं ग्राहकांना सांगितलं जात आहे। ठिकठिकाणी गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना वणवण भटकत असल्याचं चित्र निर्माण झालंय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। प्रत्येक एजन्सीमध्ये जाऊन लोक इन्क्वायरी करतायत, माहिती घेत आहेत की आमचं गॅस बुक होत नाही, त्यामुळे आम्हाला गॅस मिळत नाहीये, नक्की काय करायचं असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर पडले आहेत आणि एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। आपल्यासोबत मुंबईकर काका आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नाही, आता 1200 गॅस, आता 900 गॅस, आता 1200 पर्यंत 1500 पर्यंत भाव आहे का? 2 दिवसापूर्वी 1200 होता, आता 1500 गेला आहे। हे एजन्सीमध्ये आलो पण त्यांनी सांगितलं 18 दिवसानंतर मी 18 तारखेला बुक केलं आहे, पण आता ते म्हणाले 30 जण तुम्हाला गॅस मिळेल। आता पुढचं काय प्रोसेस, आता यांचं काय गव्हर्नमेंटचं आहे ते आपल्याला काय, ते युद्धामुळे ते युद्धाचं कारण सांगतात, त्यामुळे त्या गॅस पुरवठा होत नाही आहे। आता त्याला पण पर्याय, त्यांच्याकडे पर्याय नाही आहे। आता मी वनवन भटकत आहे 8 तास 6-5 दिवस झाले, पण सिलेंडर काय मला उपलब्ध होत झाला नाही। मी आता काल रात्री एक छोटा बाटला घेऊन घरी, आता मी घरातलं जे आहे चहा वगैरे थोडंसं आमचं चालू आहे, नाश्ता वगैरे, त्याने काय आमचं स्वयंपाक घरात होत नाही आणि घरी पण खूप त्रास होत आहे। कधीपर्यंत गॅसचा पुरवठा सुरळीत होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।